आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जयचे काही कार्यकर्ते दादांना भेटले. आता आमदार कोण तिथला, तर दादा. पार्टी कुठली, तर दादांची. दादा हे अध्यक्ष आहे. आणि मग जयला बारामतीतून उभं करा, हे आहे तिथं असणाऱ्या आत्ताच्या आमदारांना त्यांचेच कार्यकर्ते जाऊन बोलतात. आता जय कोण, तर अजितदादांचा मुलगा. आता वडील मुलाबद्दल काय निर्णय घेतात हे येत्या काळामध्येच आपल्याला कळेल. आता त्यांचेच कार्यकर्ते जाऊन म्हणतात, दादा आता तुम्ही थांबा, आता जयला संधी द्या. आता तो त्यांच्या अंतर्गत पार्टीचा विषय आहे, कुटुंबाचा विषय आहे. आता बघूया दादा त्या बाबतीत काय करतात. तुमची तयारी आहे ताकदीने लढले? हे बघा, मी विचाराला पक्का आहे. त्यांच्याकडे आर्थिक ताकद असेल, मसल पॉवर असेल, नाहीतर तुम्ही जर बारामती लोकसभामध्ये त्यांनी गुंडांचा पण वापर खूप मोठ्या प्रमाणात केला. बऱ्याच काही गोष्टी या मतदारसंघामध्ये होतील. शेवटी ते येतील नाही येतील हा वेगळा विषय. पण इथं असणाऱ्या जनतेवर माझा विश्वास आहे का, तर 100% आहे. इथं असं काय असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे का, तर 100% आहे. निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर आहे का, तर 100% आहे. आणि मग जेव्हा आपला विश्वास कार्यकर्त्यांवर आणि मतदारांवर असतो, त्या मतदार हे योग्य निर्णय तिथे घेत असतात. त्यामुळे लोकांवर माझा विश्वास असल्यामुळे मला कुठलीही भीती, कुणीही उभं राहिलं तरी तिथं वाटत नाही, एवढंच इथं नमूद करेल. पण भाजपकडून सातत्यानं कुटुंबामध्ये वाद लावला जातो अशा पद्धतीने असं वाटतं. एकदा अजून लावून बघा, भाजप काय करते बघा. त्यांनी खरंच लावला तर मग निकाल काय असतो, तर आश्चर्यजनक निकाल असेल. आणि त्याच्यामध्ये मला माझ्या लोकांवर विश्वास असल्यामुळे मला कुठेही या बाबतीतलं टेन्शन वाटत नाही, कोण माझ्या विरोधात लढणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.